को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. मुंबई पदवीधर महायुतीचे उमेदवार किरण शेलार आपल्यासोबत आहेत. मतदानाचा हक्क बजावला आहे. एकंदरीत ही निवडणूक तुमच्या जीवनातली पहिली निवडणूक आहे. काय एकंदरीत कसं बघताय, काय भावना आहे? निवडणूक पहिली असली तरी मी सामाजिक आणि राजकीय सर्व प्रकारच्या कार्यक्रमात उपक्रमात सक्रिय कार्यकर्ता म्हणून कायम राहिलेलो आहे. त्यामुळे निवडणूक पहिली आहे, खरं आहे. अनुभव आले, नव्याने गोष्टी शिकायला मिळाल्या. मतदार नोंदणीपासून ते आज लोकांना निवडणुकीसाठी बाहेर येण्याचं आव्हान करेपर्यंत वेगवेगळे अनुभव आले, खूप गोष्टी शिकता आल्या. उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध भाजप अशी ही लढत पाहायला मिळते. आव्हान वाटतंय. अनिल परब समोर तुमच्या उभे आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि भाजप आणि मित्रपक्ष अशी ही लढत आहे. त्यामुळे आव्हान म्हणजे ही निवडणूक आहे, त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार. माझी पहिलीच निवडणूक असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं होतीच. म्हणजे मतदार नोंदणी आहे, त्यांची नावं यादीत येणं आहे, त्या सगळ्या मतदारांना निवडणुकीसाठी बाहेर काढणं आहे, अशी खूप आव्हानं आहे. निवडणूक ही निवडणूकच असते. काय मतदारांना आव्हान करा, कारण ही टेक्निकली निवडणूक असते. अनेक मतदारांना आव्हान म्हणजे मतदानासाठी बाहेर पडा. आणि खूप मोठ्या प्रमाणावर मतदान बाद होतं. ते का होतं तर आपण नीट चौकटीत एक आकडा लिहित नाही, आपण तो आकडा कुठेतरी चिटकवतो, त्यामुळे मतदान बाद होतं. एक शेवटचा प्रश्न. मुंबई पदवीधर मतदारसंघ जो आहे तो भाजपचा जुना मतदारसंघ आहे. आपण जर पाहिलं तर अनेक जनसंघाचा, तर तो पुन्हा मिळवणं हे तुमच्या समोर आव्हान असेल, कारण तुम्हाला आता उमेदवारी. आव्हानापेक्षा ही इच्छा आहे, मनोकामना आहे, परमेश्वराकडे प्रार्थना आहे. कारण की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले आहेत या निवडणुकीसाठी. लोकप्रतिनिधींनी खूप कष्ट केले आहे. दिवस रात्र गेले 7-8 दिवस कार्यकर्ते काम करत आहेत. त्याच्या आधी नोंदणीसाठी 1 वर्षभर काम करत होते. हा बालेकिल्ला पुन्हा एकदा भाजप मिळवेल असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही. विरोधकांकडून आरोप केला जातो की पैशाचा वापर जो आहे तो या निवडणुकीत झाला. होत राहणार ना, निवडणूक आहेत, आरोप वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत राहणार. साहजिकच आहे. किरण शेलार यांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण जर पाहिलं, हा पदवीधर मतदारसंघ जरी शिवसेनेकडे असला तरी जनसंघ जेव्हा होतं तेव्हा मात्र हा मतदारसंघ त्यांच्याकडे होता. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा भाजपने हा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. आणि पदवीधर आमदार जो आहे तो निवडून आणण्याचा मानस भाजपचा असलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.